ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचमध्याय. वृषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूत वृत्ती धारण करणे. श्री वृषभदेव म्हणाले, पुत्रांनो, हे मनुष्य शरीर या मर्त्य लोकात दुःखमय विषय भोग प्राप्त करण्यासाठी नाही. हे भोग तर विष्ठा भक्षण करणाऱ्या डुक्कर, कुत्री इत्यादींनाही मिळतात. या शरीराने ज्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल असे दिव्य तपच केले पाहिजे, कारण त्यामुळेच अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. शास्त्रांनी महापुरुषांच्या सेवेला, मुक्तीचे तर स्त्रीसक्त कामी लोकांच्या सहवासाला नरकाचे द्वार म्हटले आहे. समचित्त, परमशांत, क्रोधहीन, सर्वांची हितचिंतक आणि सदाचार संपन्न जे आहेत त्यांनाच महापुरुष म्हटले जाते. किंवा मज परमात्म्यावर प्रेम करणे हाच एकमेव पुरुषार्थ मानणारे, केवळ विषयांची चर्चा करणाऱ्या लोकांविषयी, तसेच स्त्री, पुत्र, धन इत्यादी सामग्रीने संपन्न घराविषयी ज्यांना अनास्था आहे आणि जे लौकिक कार्यामध्ये केवळ शरीर निर्वाहापुरतेच प्रवृत्त होतात, तेच महापुरुष होत. मनुष्य निश्चितच प्रमादवश होऊन कुकर्मे करू लागतो. इंद्रियांना तृप्त करण्यासाठी त्याची अशी प्रवृत्ती होते. मी हे योग्य समजत नाही, कारण यामुळेच आत्म्याला हे नाशवंत आणि दुःखदायक शरीर प्राप्त होते. जोपर्यंत जीवाला आत्मतत्वाबद्दल जिज्ञासा निर्माण होत नाही, तोपर्यंत अज्ञानाने देहादिकांमुळे त्यांचे स्वरूप लपलेले असते. जोपर्यंत हा लौकिक वैदिक कर्मामध्ये घडलेला असतो, तोपर्यंत मनामध्ये कर्माच्या वासनाही शिल्लक असतात आणि त्यामुळे देहबंधन प्राप्त होते. अशा प्रकारे अविद्येने आत्मस्वरूप झाकले गेल्याने कर्मवासनांच्या अधीन झालेले चित्त मनुष्याला पुन्हा कर्मामध्येच प्रवृत्त करते. म्हणून जोपर्यंत मज वासुदेवात प्रीती निर्माण होत नाही, तोपर्यंत तो देहबंधनातून सुटू शकत नाही. स्वार्थामुळे वेडा झालेला जीव जोपर्यंत विवेकदृष्टीचा आश्रय घेऊन इंद्रियांचे चोचले पुरवणे हे व्यर्थ आहे असे समजत नाही, तोपर्यंत स्वरूपांचे विस्मरण झाल्याने तो अज्ञानामुळे विषयप्रधान असे घर इत्यादींमध्ये आसक्त होऊन राहतो आणि निरनिराळे क्लेश सहन करतो. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये जो परस्परांचा पती पत्नी भाव आहे, त्याला ज्ञानी लोक हृदयाचे अभेद्य बंधन समजतात, ज्यामुळे जीवाला घर, शेत, पुत्र, स्वजन आणि धन इत्यादींमध्ये सुद्धा मी आणि माझेपणाचा मोह उत्पन्न होतो. कर्मवासनांमुळे घट्ट झालेली ही हृदय ग्रंथी गाठ सैल होते. त्यावेळी हा पुरुष दाम्पत्य भावातून निवृत्त होतो आणि संसाराला कारण असणाऱ्या अहंकाराचा त्याग करून सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती करून घेतो. पुत्रांनो, संसार सागरातून पार होण्यासाठी कुशल, धैर्यवान, उद्योगी आणि सत्वगुण विशिष्ट माणसाने सर्वांचाच आत्मा आणि गुरु स्वरूप अशा माझ्या भक्तिभाव ठेवून मला शरण यावे. तसेच आसक्तीचा त्याग करावा, सुख दुःखाची द्वंद्वे सहन करावीत. जीवाला सर्व योनींमध्ये दुःख भोगावेच लागते असा विचार करावा. तत्व जिज्ञासेने, तपाने, सकाम कर्माचा त्याग करून माझ्यासाठीच कर्मे करावीत. माझ्या कथा नेहमी श्रवण करून माझ्या भक्तांशी सहवास ठेवून माझ्या गुणांचे कीर्तन करावे. कोणाशी वैर न करता समतेने व शांतीने वागावे. शरीर, घर इत्यादी बाबतीत मी माझेपणाच्या भावनेचा त्याग करून करण्याची इच्छा धरावी. अध्यात्मशास्त्राच्या अनुशीलनाने एकांतात वास करून प्राण, इंद्रिय, मन यांना ताब्यात ठेवून शास्त्र आणि सत्पुरुषांच्या वचनावर श्रद्धा ठेवावी. पूर्ण ब्रह्मचर्य पाळून कर्तव्य कर्मामध्ये नेहमी तत्पर असावे. वाणीवर संयमच ठेवावा. सगळीकडे माझीच सत्ता आहे असे जाणून अनुभव ज्ञानसहित तत्वविचाराने योग साधन करून अहंकार रूप आपल्या लिंग शरीराला माझ्यात लीन करावे. मनुष्याने दक्ष राहून अविद्येमुळे उत्पन्न झालेल्या या हृदयग्रंथी रूप बंधनाला शास्त्रोक्त रीतीने वरील साधनांनी पूर्णपणे तोडून टाकावे. कारण कर्मसंस्कार राहण्याचे मन हेच ठिकाण आहे. त्यानंतर साधनांचाही त्याग करावा. ज्याला माझ्या लोकांची प्राप्ती किंवा माझा अनुग्रह असेल, त्याने त्या राजाने प्रजेला, गुरुने शिष्याला आणि पित्याने पुत्राला असाच उपदेश करावा. जर ते अज्ञानामुळे अशा उपदेशानुसार न वागता काम्य कर्म हाच परमपुरुषार्थ मानित राहिले, तरी सुद्धा त्यांच्यावर क्रोध न करता त्यांना समजावून सांगून काम्य कर्मामध्ये प्रवृत्त होऊ देऊ नये. जसे एखाद्या आंधळ्या माणसाला जाणून बुजून खड्ड्यात ढकलावे, त्याप्रमाणे हे होईल. यामुळे कोणता पुरुषार्थ साध्य होईल बरे? आपले खरे कल्याण कशात आहे ते लोकांना समजत नाही, म्हणून ते निरनिराळ्या कामनांमध्ये अडकून तुच्छ क्षणिक सुखासाठी आपापसात वैर बाळगतात. यामुळे अनंत दुःखाची प्राप्ती होते. या गोष्टींचा हे मूर्ख कधीच विचार करत नाही.
जसे डोळस मनुष्य अयोग्य वाटेने जाणाऱ्या आंधळ्याला तिकडे जाऊ देत नाही, त्याचप्रमाणे अज्ञानी माणूस अविद्येमुळे दुःखाकडे जात असलेल्या पाहून कोणता दयाळू आणि ज्ञानी पुरुष जाणून बुजून त्याला त्या दिशेने जाऊ देईल. जो मनुष्याला भगवत भक्तीचा उपदेश करून जन्ममृत्यूच्या फासातून सोडवित नाही, तो गुरु 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 नव्हे, स्वजन स्वजन नव्हे, पिता पिता नव्हे, माता माता नव्हे, देव देव नव्हे आणि पती पती नव्हे. माझ्या या अवतार शरीराचे रहस्य जाणणे साधारण लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. शुद्ध सत्व हेच माझे हृदय आहे आणि त्यात धर्माचेच अधिष्ठान आहे. अधर्माला मी फार मागे ढकलले आहे, म्हणूनच सत्पुरुष मला ऋषभ असे म्हणतात. तुम्ही सर्वजण माझ्या या शुद्ध सत्वमय हृदयापासून उत्पन्न झालेले आहात, म्हणून मत्सराचा त्याग करून आपला मोठा भाऊ भरत याची सेवा करा. त्याची सेवा करणे म्हणजे माझी सेवा करणे होय, आणि हेच तुमचे प्रजापालन करणे होय. सर्व स्थावर वस्तूंमध्ये वृक्ष श्रेष्ठ आहेत, त्यांच्यापेक्षा चालणारे जीव श्रेष्ठ होत. त्यात सुद्धा कीटक इत्यादींपेक्षा ज्ञानयुक्त पशु इत्यादी श्रेष्ठ आहेत. पशूंपेक्षा मनुष्य आणि मनुष्यापेक्षा प्रथमांपेक्षा गंधर्व, गंधर्वांपेक्षा सिद्ध आणि सिद्धांपेक्षा देवतांचे अन्वयी किन्नरादी श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा असुर, असुरांपेक्षा देव आणि देवांपेक्षाही इंद्र श्रेष्ठ आहेत. इंद्रापेक्षाही ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष इत्यादी प्रजापती श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेवांच्या पुत्रामध्ये रुद्र सर्वश्रेष्ठ आहेत. ते ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झाले आहेत, म्हणून ब्रह्मदेव त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. ते सुद्धा माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत आणि माझी उपासना करतात, म्हणून मी त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. परंतु ब्राह्मण तर माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, कारण मी त्यांना पूज्य मानतो. हे विप्रांनो, दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला मी ब्राह्मणांच्या बरोबरीने सुद्धा समजत नाही, तर त्यांच्यापेक्षा अधिक कसा मानू शकेन? लोक श्रद्धापूर्वक ब्राह्मणांच्या मुखांमध्ये जे अन्न इत्यादी घालतात, ते जसे मी प्रसन्नतेने ग्रहण करतो, तसा अग्निहोत्रात हवन केलेल्या द्रव्याचा मी स्वीकार करीत नाही. ज्यांनी या लोकात अध्ययन इत्यादी करून माझ्या वेदरूपी अत्यंत सुंदर आणि पुरातन मूर्तीला धारण केले आहे, तसेच जे परमपवित्र अशा सत्वगुण, शम, दम, सत्य, दया, तप, तितिक्षा आणि ज्ञान इत्यादी 8 गुणांनी संपन्न आहेत, त्या ब्राह्मणांपेक्षा अधिक श्रेष्ठ आणखी कोण असू शकेल? ब्रह्मदेव इत्यादींपेक्षाही श्रेष्ठ आणि अनंत तसेच स्वर्गमोक्षाचा अधिपती अशा माझ्याकडून माझे निष्काम भक्त काहीही इच्छित नाही, तर राज्य इत्यादी अन्य वस्तूंची ते कशाला इच्छा करतील? पुत्रांनो, तुम्ही सर्व चराचर भूतमात्रांना माझे शरीर समजून शुद्ध बुद्धीने पदोपदी त्यांची सेवा करा. तीच माझी खरी पूजा होईल. मन, वचन, दृष्टी आणि अन्य इंद्रियांच्या कर्मांचे प्रत्यक्ष फळ म्हणजे माझे या प्रकारे पूजन करणे होय. याखेरीज मनुष्य स्वतःला महामोहमय कालपाशापासून सोडून घेऊ शकत नाही. श्री शुकदेव म्हणतात, जरी वृषभदेवांचे पुत्र स्वतः सर्व प्रकारे सुशिक्षित होते, तरी लोकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाप्रभावशाली परमसुहृदय भगवान ऋषभांनी अशा प्रकारे त्यांना उपदेश केला. ऋषभदेवांच्या 100 पुत्रांमध्ये भरत सर्वात ज्येष्ठ होता. तो भगवंतांचा परमभक्त आणि भगवत भक्त परायण होता. पृथ्वीचे पालन करण्यासाठी ऋषभदेवांनी त्याला राजसिंहासनावर बसविले आणि ते स्वतः उपशमशील, निवृत्तीपरायण, महामुनींचे भक्ती, ज्ञान आणि वैराग्यरूप परमहंसांना उचित अशा धर्मांचे शिक्षण देण्यासाठी पूर्ण विरक्त झाले. फक्त शरीर हीच वस्तू जवळ ठेवली आणि घरात राहूनही सर्वाचा त्याग केला. आता तर वस्त्रांचाही त्याग करून ते सर्वत्र दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे केस विखुरलेले होते, वेश वेड्यासारखा होता. अशा स्थितीत त्यांना अग्निहोत्री अग्नींना आपल्यातच लीन करून घेऊन ते संन्यासी झाले आणि ब्रह्मावर्त देशाच्या बाहेर पडले. त्यांनी संपूर्णपणे मौन धरले होते. लोकांनी काही विचारले तरी ते बोलत नसत. जड, आंधळे, बहिरे, मुके, पिशाच्य किंवा वेड्यासारखे चाळे करीत ते अवधूत बनून इकडे तिकडे भटकू लागले. कधी शहरात, कधी खेड्यात, कधी खाणी, शेतकऱ्यांच्या वस्त्या, बगीचे, डोंगरातील गावे, सेनेच्या छावण्या, गायींचे गोठे, गवळ्यांच्या वस्त्या, यात्रेकरूंच्या धर्मशाळा इत्यादी जागी राहत. कधी डोंगरात, जंगलात किंवा आश्रमात भटकत असत. ते कोणत्याही रस्त्याने चालले तरी वनात फिरणाऱ्या हत्तीला माशा सतावतात, त्याप्रमाणे मूर्ख आणि दुष्ट लोक त्यांच्या पाठोपाठ जाऊन त्यांना त्रास देत असत. कोणी धमकावीत, कोणी मारपीट करत, कोणी त्यांच्यावर लघवी करत, कोणी थुंकत, कोणी दगड मारत, कोणी विष्ठा किंवा धूळ फेकीत, कोणी दुर्गंध सोडीत, कोणी खरे खोटे बोलून त्यांचा तिरस्कार करीत. परंतु या गोष्टीकडे ते कधीच अजिबात लक्ष देत नसत. त्यांचे कारण असे होते की भ्रमामुळे सत्य मानल्या गेलेल्या या मिथ्या शरीराविषयी त्यांचे किंचित सुद्धा मी माझेपण नव्हते.
कार्यकारण रूप अशा संपूर्ण प्रपंचाचे साक्षी होऊन आपल्या परमात्मा स्वरूपातच अखंड चित्तवृत्ती ठेवून ते एकटेच पृथ्वीवर विहार करीत होते. तरी सुद्धा त्यांचे हात, पाय, छाती, मोठमोठे बाहू, खांदे, गळा आणि अंगेष्टी अतिशय कोमल होती. त्यांच्या स्वभावानुसार त्यांचे सुंदर मुख मधुर हास्याने स्वाभाविकपणे आणखीनच सुंदर दिसत होते. ताज्या कमलदलाप्रमाणे असलेले डोळे मोठे, पाणीदार, विशाल आणि थोडेसे लालसर होते. त्यातील बुबुळे शीतल आणि संताप नाहीसा करणारी होती. त्या डोळ्यांमुळे ते अतिशय सुंदर दिसत होते. काल गाल, कान, गळा आणि नाक लहान मोठे नसून समान आणि आकर्षक होते. तसेच त्यांच्या अस्पष्ट हास्ययुक्त मनोहर मुखकमलांची शोभा पाहून नागरी स्त्रियांच्या चित्तामध्ये कामदेवाचा संचार होत असे. परंतु त्यांच्या तोंडावर ज्या भुऱ्या रंगाचे लांब लांब पुष्कळसे कुरळे केस विखुरलेले होते, त्यामुळे आणि वैराग्याप्रमाणे धुळीने माखलेल्या देहामुळे ते पिशाच्यग्रस्त मनुष्यासारखे दिसत होते. योग साधनेमध्ये हा समाज विघ्नरूप असून किळसवाण्या पैशाने राहणे हाच यावरील उपाय आहे, हे जाणून भगवान ऋषभदेवांनी अजगराची वृत्ती धारण केली. ते पडल्या जागीच खाणे-पिणे, चावणे आणि मलमूत्र त्याग करीत आणि आपल्या टाकलेल्या त्या मलमूत्रातच लोळत असत. परंतु त्यांच्या मलमूत्राला दुर्गंधी तर नव्हतीच, पण चांगला सुवास होता. वायू तो सुगंध घेऊन चारी बाजूंना 10 योजनेपर्यंत सर्व प्रदेश सुगंधित करीत असे. अशा रीतीने गाय, हरिण, कावळे इत्यादींसारखी वृत्ती स्वीकारून ते त्याचप्रमाणे कधी चालत, कधी उभ्या उभ्या, कधी बसून तर कधी झोपूनच खाणे-पिणे आणि मलमूत्र त्याग करीत असत. परीक्षिता, परमहंसांना त्यागाच्या आदर्शाची शिकवण देण्यासाठी भगवान ऋषभदेवांनी अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योगाचार्यांचे आचरण केले. ते नेहमी सर्वश्रेष्ठ महान आनंदाचा अनुभव घेत असत. त्यांच्या दृष्टीने निरुपाधिकपणे सर्व प्राण्यांचा आत्मा आपल्या आत्मस्वरूप भगवान वासुदेवांशी कोणत्याही प्रकारचा भेद ठेवीत नव्हता. म्हणून त्यांचे सर्व पुरुषार्थ पूर्ण झाले होते. आकाशगमन, मनोवेगाने जाणे, शरीर अंतर्धान पावणे, परकाया प्रवेश, लांबच्या अंतरावर ऐकणे आणि लांबचे दृश्य पाहणे अशा सर्व प्रकारच्या सिद्धी आपणहून त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याजवळ आल्या. परंतु त्यांनी त्यांचा मनापासून मुळीच स्वीकार केला नाही. अध्याय 5 समाप्त. आता षष्ठोध्याय. ऋषभदेवाचा देहत्याग. राजा परीक्षिताने विचारले, भगवान, योगरूप वायूने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीमुळे ज्यांची रागद्वेषाची कर्मबीजे दग्ध झाली आहेत, त्या आत्माराम मुनींना आणि माधी सिद्धी स्वतःहून प्राप्त झाल्या, तरी त्या त्यांना कष्टदायक होत नाहीत. असे असताही भगवान ऋषभांनी त्यांचा स्वीकार का केला नाही? श्री शुकदेव म्हणाले, तुझे म्हणणे बरोबर आहे. परंतु व्यवहारात ज्याप्रमाणे चतुर शिकारी आपण पकडलेल्या हरणावर विश्वास ठेवत नाही, त्याप्रमाणे बुद्धिमान लोक या चंचल चित्तावर विश्वास ठेवत नाही. म्हटलेच आहे की या चंचल चित्ताची कधी मैत्री करू नये. याच्यावर विश्वास ठेवल्यानेच योग्यांचे चिरकाल केलेले श्रेष्ठ तपही क्षीण झाले होते. जसे व्यभिचारिणी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवलेल्या पतीचा विश्वासघात करते, त्याप्रमाणे जे योगी मनावर विश्वास ठेवतात त्यांचे मन, काम आणि त्यांचे साथीदार क्रोधादी शत्रूंना आक्रमण करण्याची संधी देऊन योग्यांना पथभ्रष्ट करते. काम, क्रोध, मद, लोभ, मोह, शोक, मोह, भय इत्यादी शत्रूंचे तसेच कर्मबंधनाचे मूळ मनच आहे. मग कोणत्याही बुद्धिमान पुरुष त्याच्यावर विश्वास कसा ठेवी? म्हणूनच भगवान ऋषभदेव इंद्रादी सर्व लोकपालांचे सुद्धा जरी भूषण होते, तरी ते वेड्याप्रमाणे वैराग्यासारखे वेश, भाषा आणि आचरणाने आपली दैवी प्रभाव झाकून ठेवत राहत होते. शेवटी योग्यांच्या देहत्यागाची विधी शिकवण्यासाठी त्यांनी आपले शरीर त्या रीतीने टाकून देण्याची इच्छा केली. आपल्या अंतःकरणामध्ये अभेद रूपाने स्थित असलेल्या परमात्म्याला अभिन्न रूपाने पाहत त्यांनी वासनायुक्त होऊन लिंगदेहाचा अभिमान टाकून दिला. अशा प्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान ऋषभदेवांचे शरीर केवळ योगमायेच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांघरून या पृथ्वीवर फिरत राहिले. ते योगायोगाने कोकण, व्यंकटाचल, कुटक इत्यादी दक्षिण कर्नाटक देशांमध्ये गेले आणि तोंडात दगडाचा तुकडा ठेवून तसेच विखुरलेले केस व वेड्याप्रमाणे दिगंबर अवस्थेत कुटकाचलाच्या वनामध्ये फिरू लागले. याच वेळी झंझावाताने एकमेकांवर घासलेल्या वेळूंमुळे प्रचंड वणवा भडकला आणि त्याने साऱ्या वनाला लपेटून ऋषभदेवांसह भस्मसात केले. ज्यावेळी कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी होईल, त्यावेळी कोकण, व्यंकटाद्री आणि कुटक देशांचा मंदमती राजा अहत तेथील लोकांकडून ऋषभदेवांच्या कोणत्याही आश्रमरहित आचरणाचा वृत्तांत ऐकून ते आचरण स्वतः शिकेल
आणि लोकांच्या पूर्वकर्मानुसार कोणतेही भय न बाळगता स्वधर्माचरणाचा त्याग करून आपल्या बुद्धीने अनुचित आणि नास्तिकतापूर्वक कुमार्गाचा प्रचार करेल. परिणामी कलियुगात देवमायेने मोहित झालेले अनेक अधम लोक आपल्या शास्त्राने सांगितलेली पवित्रता आणि आचरण सोडून देतील. अधर्मप्रधान कलियुगाच्या प्रभावाने बुद्धिहीन झाल्यामुळे ते स्नान न करणे, आचमन न करणे, अस्वच्छ राहणे, केस उपटणे इत्यादी ईश्वरांचा तिरस्कार करणाऱ्या नास्तिक धर्माचा मनमानीप्रमाणे स्वीकार करतील आणि विशेषतः वेद, ब्राह्मण आणि भगवान यज्ञपुरुषांची निंदा करू लागतील. आपल्या या वेदांना मान्य नसलेल्या नवीन स्वच्छंदी प्रवृत्तीमध्ये अंधविश्वास ठेवून ते तसे वागतील आणि स्वतःच घोर नरकात जाऊन पडतील. रजोगुणाने परिपूर्ण अशा लोकांना मोक्ष मार्गाचे शिक्षण देण्यासाठी हा वृषभदेवांचा अवतार झाला होता. त्याच्या गुणांचे वर्णन करीत लोक असे म्हणतात की अहो 7 समुद्र असणाऱ्या पृथ्वीच्या सर्व द्वीप आणि वर्ष यामध्ये हे भारतवर्ष मोठी पुण्यभूमी आहे. कारण येथील लोक श्रीहरींच्या कल्याणकारक अवतार चरित्रांचे गायन करतात. अहो महाराज प्रियवतांचा वंश सुयशाने उजळलेला आहे, ज्यामध्ये पुराण पुरुष श्री आदिनारायणांनी वृषभ अवतार घेऊन मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या परमहंस धर्माचे आचरण केले. अहो या जन्मरहित भगवान ऋषभदेवांच्या मार्गाने दुसरा कोणताही योगी मनाने सुद्धा कसा चालू शकेल? कारण योगीजन ज्या योगसिद्धीच्या प्राप्तीसाठी उत्सुक होऊन निरंतर प्रयत्न करीत राहतात, त्या आपोआप प्राप्त होऊन सुद्धा त्यांना मिथ्या समजून त्यांचा त्याग केला होता. अशा प्रकारे संपूर्ण वेद, लोक, देवता, ब्राह्मण आणि गायींचे परमगुरु भगवान ऋषभदेवांचे हे विशुद्ध चरित्र मी तुला ऐकवले. हे माणसांचे सर्व पाप नाहीसे करणारे आहे. जो मनुष्य हे परम मंगलमय पवित्र चरित्र एकाग्रचित्ताने श्रद्धापूर्वक नेहमी ऐकतो आणि दुसऱ्याला ऐकवितो, त्या दोघांची भगवान वासुदेवांमध्ये अन्योन्य भक्ती निर्माण होती. पंडित निरनिराळ्या पापांमुळे उत्पन्न होणाऱ्या सांसारिक तापांनी अत्यंत तापलेले आपले अंतःकरण ह्या भक्ती सरितेमध्ये निरंतर धुवून काढतात. यामुळे त्यांना जी परमशांती मिळते ती इतकी आनंददायी असते की ते लोक नंतर तिच्या बदल्यात स्वतःहून प्राप्त झालेल्या मोक्षरूप परम पुरुषार्थाचाही आदर करीत नाहीत. भगवंताचे आप्त झाल्यामुळे त्यांचे सर्व गुण पुरुषार्थ सिद्ध होतात. राजन, भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांचे आणि यदुवंशीयांचे रक्षण करते गुरु, इष्टदेव, सुहृदय आणि कुलपती होते. ते कधी कधी त्यांचे आज्ञाधारक सेवक सुद्धा होत असत. अशा प्रकारे भगवान भक्तांची दुसरी अनेक कार्य करतात. प्रसंगी त्यांना मुक्ती सुद्धा देतात, परंतु भक्तियोग सहजासहजी देत नाही. नेहमी विषय भोगांची अभिलाषा केल्या कारणाने आपल्या खऱ्याखुऱ्या कल्याणाबद्दल अनंत काळपर्यंत जाणीव नसलेल्या लोकांना ज्यांनी करुणा येऊन निर्भय आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि जे स्वतः नेहमी अनुभवाला येणाऱ्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमुळे सर्व प्रकारच्या इच्छांपासून मुक्त होते, त्या भगवान ऋषभदेवांना नमस्कार असो. अध्याय 6 समाप्त.